या सीझनचा पहिला हापूस आंबा झणझणीत कालवण रेडी आहे आपला. आणि सोबत तुम्हाला टोचा बाराकुडा माशाचा फ्राय पण दिसतंय. तर कधी खाल्लाय काय मंडळी बॅराकुडा? नक्की कमेंट करा. नसेल खाल्ला आणि खायची इच्छा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. आपण सांगूया तुम्हाला कसा लागते तो बॅराकुडा आणि काटे वगैरे असतात का. नमस्कार, गुड मॉर्निंग. कसे आहेत सर्व? मस्त मजेत ना? नमस्कार उमा, गुड मॉर्निंग. अरे नमस्कार. काय आणलंय तू ॲरो सारखं? या आपण मम्मी पप्पाच्या सोबत ॲरोचा पझल केलेला तसं काहीतरी आहे का? या असं ठेवा, या असं ठेवा, या असं ठेवा आणि ते बघा. ॲरो सारखा मासा नाहीये तो. हे बघ, प्रॉपर तसंच नाही वाटत. हा, तर गेस कर त्याचं नाव. त्याला मराठीमध्ये काय बोलत असतील? बापरे, मला ते बांगडा, तारले, पापलेट सोडून काहीच नाहीयेत खरंच. तरी गेस कर ना. ॲरो सारखा आहे ना. ॲरो मासा. जर ॲरो जर त्या टार्गेट मध्ये टोचला तर त्याला काय बोलतील? ॲरो टोचला. हा, तर काय बोलतील त्याला? काय बोलतील त्याला? टोचा. 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 टोचा मासा. हा आहे टोचा मासा. टोचा मासा हे कुठला मासा आहे? टोचा म्हणजे हा आपण छोटा आणलाय, पण जो मोठा असतो तो आणखी एकदम सुरमई सारखा असतो. टोचा. टोचा. आणि दात एकदम भारी असतात त्याचे. त्याला इंग्लिश मध्ये बॅराकुडा म्हणतात. बॅराकुडा. हा, मी डायव्हिंगला जायचो ना, तर तो एकाच जागेवरती उभा असायचा असा आणि डोळ्यात डोळे नजर मिळवायचा, ठस्सन द्यायचा. हो. हा, असा म्हणजे यांची गँग असते. जर अटॅक करायचं असलं ना की सर्व एकत्र येतात आणि अटॅक करतात. तोच टोचा मासा दिसते टोचा मासा. तर आपण सुरमई, तार मासा असे भरपूर आपण दाखवलेले आहेत ना, बरोबर. कसे लागतात चवीला. तर आज आपण टोचा मासा पण कसा लागतो ते पण तू दाखवूया. मला सांगितलेला कुठला तरी मासा आणणार आहे, तर मी त्याला एवढं सांगितलं की कापून आण. कारण तू नवीन नवीन मासा आणते, मला कापायला जमत नाहीये. खवलं पण असतं त्याच्यात. हा, कापून आणलेला आहे स्वच्छ. तर रेसिपी नॉर्मलच करू शकते ना, की याचा वेगळं काहीतरी रेसिपी असते? जी आपली रेसिपी जी आहे ती तू बनव आणि पण फ्राय पण बनव. कालवण आणि फ्राय. तर आपली मामी आहे, प्रतिज्ञा मामी, तिने हा कापून दिलेला आहे मासा. मस्त कापलाय ना? मस्त आहे एकदम. हा, हे बघा मस्त दिसते, पण चव कशी आहे ते खाऊन समजणार ना. हा, म्हणजे मेन मुद्दा आपला आहे की त्याच्यामध्ये काटे आहेत काय, लहान पोरांना देऊ शकता काय तुम्ही मार्केटमध्ये. म्हणजे नेहमी सुरमई पापलेट कोळंबी खाताय, तर असे नवीन नवीन मासे तुम्हाला खाल्ले पाहिजे की नाही, तो आपला मेन मुद्दा आहे. आणि हेल्थ साठी पण चांगले आहे की नाही ते पण आपल्याला सांगायचं. तर तू रेसिपीची तयारी कर. आणि आणखी काय आणलंय आज? आणखी आपण आता एप्रिल महिन्यात काय येतात, एप्रिल कशाची फूल. सीझन आहे? एप्रिल फुल तर तू आहे ते नाही मी बोलत. एप्रिल महिन्यात अजून काहीतरी येते, ते आहे अल्फान्सो मँगो. अल्फान्सो मँगो. मांगा म्हणजे आपूस मँगो. हा उमा, हे बघ इकडे ओला आहे, इकडे पुस. आपूस. 5-8 जोक्स घेऊन येते ते. माझी तब्येत पण खूप जण विचारत होता, बरी आहे का मंडळी. तर थोडासा ताप आला होता, थोडा स्ट्रेस मुळे. ते आता बरी आहे मी. थोडासा वीकनेस आहे. तर आपण करूया रेसिपी वगैरे सेमच होणार आहे ना आपली वाटणाची? काय काय टाकलंय याच्यामध्ये? आपण नारळ घेतलेला, आज खोबरा नाही घेतला, नारळ आहे माझ्याकडे. तर नारळ घेतलेला आहे, कोथिंबीर, मिरची, अद्रक, लसूण आणि त्याचं वाटण करून ठेवलंय. आणि आपण कांदा आहे ते शिजवणार आहे तेलात. नारळ आणि खोबऱ्यामध्ये काय फरक आहे? नारळ सुक्का खोबरा आणि ओला नारळ असं असते. नारळ म्हणजे तो केरळचा नारळ, कॉकनेट तो. तेच मी बोलू, खोबरा नाही घेतला आणि नारळ नाही घेतलाय. पण रेसिपी जी नॉर्मल आपण बनवतो तीच बनवणार, पण आपण चव कशी लागते माशाची ते सांगणार. ओके, बरोबर. तेल शिजवत ठेवलंय आपण. तेल टाकलंय आणि कांदा शिजवत ठेवलाय. तेच, ते कांदा शिजवत ठेवलाय. आता आपण कांदा आणि वाटण दोन्ही सोबत शिजवत ठेवूया ना. आणि मग आपण आपल्या मित्र फाईज बोरकर रत्नागिरी देवगड वरनं जे आंबे पाठवले ते बघायला जाऊया. टाक मग. तर वाटण आणि कांदा शिजेपर्यंत आपण आलोय आता आंब्याच्या पेटीकडे. आणि आंबे बघा आपल्या मित्रांनी पाठवलेले. पिकले नाही ना अजून? पिकले. सुगंध चांगला येतोय. हिरवं गार दिसतात, पण सुगंध चांगला दिसतोय. तर आपण पण एखादा कापून बघूया. हा सीझनचा पहिला हापूस आंबा. हे बघा आहे ना, हलदा पडलाय ना पूर्ण.
हापूस आंबा देवगड रत्नागिरी मधला छान आहे. ग्रीन हे बघा. येल्लो नाही झाले तरी मस्त पिकलंय. हा पिकलेला वाटत नाही तरी पण चांगल्यापैकी आतमधनं येल्लो येल्लो गार निघालाय बघा. असं वाटतंय. पहिला बाईट भारी आहे एकदम मस्त आहे? भारी. बघू. बघ खाऊन. रसीला आहे ना एकदम भारी आहे. देवगड मधला आंबा जर खायची इच्छा असेल मागवायची इच्छा असेल तर आपला मित्र आहे फाईज बोरकर त्याचा नंबर शेअर करतो. 2 डझन जर तुम्ही आंबे मागवताय तर घरी तो फ्री होम डिलिव्हरी देतो. आपल्या करंजावरनं वाशीपर्यंत नवी मुंबईमध्ये फ्री होम डिलिव्हरी देतो. म्हणजे सर्व ऑर्डर्स तो घेतो आणि संध्याकाळपर्यंत तो डिलिव्हर करत असतो. 2 डझन जर तुम्ही मागवताय तेव्हाच डिलिव्हरी फ्री आहे, नाहीतर नॉमिनल 50-100 काय चार्जेस असतील ते. हां तर मी त्याचा नंबर देतो. काय डझनचा भाव आहे कसं काय करणार ते सर्व तुम्हाला माहिती देईल. पण आंबा एक नंबर आहे. एक नंबर आंबा आहे आणि रत्नागिरीवरचा आंबा आहे. काही केमिकल वगैरे काहीच नाही आहे. एकदम मस्त आहे. आपण त्यांच्या फार्म मध्ये गेलेलो आहे ना. मध्ये पण गेलेलो ते पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर एकदम ऑर्गॅनिक आहे. मस्त आंबा दिलेला आहे आपल्याला. नक्की ऑर्डर करा. हे बघा घर बसल्या हापूस आंबे तुमच्या पोचतील. तर आंबा खाऊन आलेलो आहे आपण आणि शिजला काय वाटण आपला. शिजला. कांदा पण शिजला. हो कांदा पण शिजला वाटण पण शिजला. आणि ही जी रेसिपी आहे ती आपली अस्सल आगरी कोळी मसाल्यांमध्ये होणार आहे. तर नुकताच आपण मसाले बनवले आणि तुमचा एवढा चांगला सपोर्ट आहे की बघा एक बाजू पूर्ण संपून गेली. ऑलमोस्ट अर्धे मसाले संपले ना. अर्ध्याचे जास्त मसाले संपून झालेले आहे आपला. तर नक्की ऑर्डर करा आणि रिव्ह्यू वाचून दाखवले तर भरपूर रिव्ह्यू आहेत. रिव्ह्यूज आहे. हळूहळू तुम्हाला सर्व रिव्ह्यू दाखवतो स्क्रीनवरती. पण तुम्ही हे बघा हाफ KG आणि 250 ग्राम मध्ये पण पॅकेट आहे ते तुम्ही मागवू शकता. 1-2 दिवसामध्ये डिलिव्हर पण होऊन जातात ना. तर आता वाटण शिजलाय मसाले टाकलेत. आता काय पाणी टाकूया गरम आणि शिजवूया. पाणी टाकूया आणि मग शिजवूया आपण आपल्या माशाला. चला तर झणझणीत कालवण रेडी आहे आपला. मस्त एकदम गाडा गाडा बनवलाय आणि सोबत तुम्हाला टोचा बाराकुडा माशाचा फ्राय पण दिसतंय. तर कधी खाल्लाय काय मंडळी बॅराकुडा नक्की कमेंट करा. नसेल खाल्ला आणि खायची इच्छा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. आपण सांगूया तुम्हाला कसा लागते तो बॅराकुडा आणि काटे वगैरे असतात का. आणि भाकरी पण सोबत. आणि बघा बॅराकुडाची तुकडी. तर या सर्वांनी जेवायला. भाकरी दे. कधी भाकरी दिली येतच नाही. गरम गरम शिली भाकरी दिली ओमानी. गरम गरम शिली. चल या मंडळी जेवायला. तर आपण पहिले आंबाट खाऊन बघूया. टोचा माशाचा बॅराकुडा माशाचा आंबाट. बघा डायरेक्ट असा हात घालू नका. थोडे काटे लागतात माशाला तर आरामात खावा. आमट्याची चव तर तुम्हाला आवडेलच. आणि सोबत फ्राय बघूया. हा बघा फ्राय. आणि फ्रायच्या तुकड्यामध्ये काटा दिसत नाही आहे. बिलकुल काटा नाही आहे. हा बघा असेच काटे आहेत. म्हणजे एक तुकडीमध्ये एक काटा निघालाय. ही पोटाकडची तुकडी आहे पण छोटे छोटे काटे निघतात. ते तुम्हाला पहिले स्मॅश करून घ्यायचे आहेत. पण जसे बोंबलामध्ये किंवा इतर माशांमध्ये असे जे काटे काटे असतात ना पूर्ण बावामध्ये तसं काही नाही आहे. पण मासा एकदम जबरदस्त आहे. तिखट झाले काय. हा थोडं तिखट झालंय पण चव एकदम चांगली लागते. झणझणीत पाहिजे असते ना तुला. मसालाच आहे आपला झणझणीत. तर आता फ्राय पण खाऊन बघूया आमटा सोबत. लाजवाब. सुरमई मासे तर तुम्ही खातच असाल. हा मासा पण ट्राय करून बघा.
आता आपला मासा तर एकदम मीडियम साईजचा होता, पण मोठा असता तर अजून मोठे काटे भेटले असते. आणि याच्यामध्ये बिलकुल काटे दिसत नाही बघा, छोट्या छोट्या साईजमध्ये मिळतात. बॅराकुडा नक्की ट्राय करा, एकदम स्वस्त आहे आणि चव पण एकदम मस्त आहे. स्वस्तामध्ये तुम्हाला सुरमई कोप्पा सारखा क्वालिटीवाला मासा खाल्ला असा तुम्हाला येईल, चव येईल. मस्त झालाय उमा, झणझणीत झालाय. तर सर्वांना नक्की सांगेन, बॅराकुडा टोचा मासा नक्की ट्राय करा. छोट्या मुलांना पण देऊ शकते काय? छोट्या मुलांना देताय तर असं स्मॅश करून द्यावा. स्मॅश देऊ, कारण आपण पण असं छोटे छोटे काटे आहेत ना, जर त्यांच्या घशाला लागलं तर त्रास होईल. तर देताय तर एकदम स्मॅश करून द्यावा त्यांना. हे बघा, हे बघा याच्यामध्ये निघाले बघा, 1 2 कोणत्या कोणत्या भावामध्ये आहेत असे काटे थोडेफार. पण टेस्टला एकदम मस्त आहे. त्याच्यामध्ये थोडा साईज मध्ये मोठा भेटला तर तुम्हाला आणखी मजा येणार. तर जाताय आपल्या दिवाळे गावामध्ये, करंजाला, कोणत्याही फिश मार्केटमध्ये, तर नक्की ट्राय करा, आवडेल तुम्हाला. तर कसं वाटलं मंडळी आजचा व्हिडिओ, नक्की कमेंट करा. आवडला असेल, माहिती आवडली असेल, माशाबद्दल माहिती आवडली असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल तर नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पुढच्या व्हिडिओमध्ये उमा, मी आणि अनाया अलिबागमध्ये जाणार आहोत, तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. अलिबाग बघायला भेटणार आहे तुम्हाला. कशासाठी जाणार आहे ते तुम्हाला हळूहळू समजेल. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू.